भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन 6 एप्रिलला साजरा झाला. खरं तर अपेक्षा अशी होती की त्या निमित्ताने भाजपने काय आत्मचिंतन करावं, भाजपची काय चर्चा करावी, ह्याच्यापेक्षा मला वेगळं असं म्हणायचं की बाकीच्या विरोधी पक्षांनी भाजपकडून तरी काही शिकायला पाहिजे आहे. भाजपकडून शिकायला पाहिजे असं मी म्हणतो आहे तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की आता 2014 आणि 2019 सलग 2 निवडणुका स्वतःचं बहुमत त्यांनी लोकसभेमध्ये आणलं म्हणून शिकायला पाहिजे असं नाही. तो एक भाग आहेच आहे. पण अगदी स्थापनेपासून म्हणजे 6 एप्रिल 1980 खरं तर संघ परिवाराशी संबंधित ज्या संस्था आहेत त्यांचे विचार करत असताना हे जे स्थापनेचे दिवस आहेत ह्याच्याही पेक्षा मूळ संघाचाच जो स्थापनेचा दिवस आहे विजयादशमी 1925 तेव्हापासून त्याचा विचार केला पाहिजे. 1925 पासून सातत्यानं संघ परिवारातले कार्यकर्ते ज्या निष्ठेनं काम करत आहेत ते जर समजून घेतलं तर म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये जसं भाजप हे राजकीय अंग आहे त्याचं आपल्याला काहीतरी एक विश्लेषण करता येईल आणि विरोधी पक्षांना जे सत्तेपासून वंचित आहेत म्हणून तडफडाट करतायत त्यांना काहीतरी शिकता येऊ शकेल. माझा पहिला मुद्दा असा आहे की ज्याला कृती प्रवीणता म्हणतो म्हणजे प्रत्यक्ष कृती करणे. रामदासांनी जे सांगितलेलं आहे की बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी. राम नुसताच उभा नाही, त्याच्या हातामध्ये कोदंड म्हणजे तो कृती प्रवीण आहे आणि अशा माणसालाच महाकाळ विक्राळ तोही थरारी. भाजप असो संघ असो ह्याचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की ते कृती प्रवीण आहे. म्हणजे प्रत्यक्ष नुसती चर्चा करत न बसता आत्ता कोरोनाच्या काळातलं उदाहरण आहे. फार मोठ्या प्रमाणात संघ परिवारातल्या संस्था व्यक्तींनी मदत पोहोचवणे, वेगवेगळ्या लोकांना सहाय्य करणे अशी कितीतरी महत्त्वाची कामं केली. किंवा कुठे पूर येतो, वादळ येतं, भूकंप होतो, ह्या सगळ्या काळामध्ये आत्ता म्हणजे महाराष्ट्रातलं उदाहरण असं आहे की कोरोनाच्या काळामध्ये महाविकास आघाडी सत्तेवरती होती, तेव्हाची एकत्रित शिवसेना सत्तेवरती होती आणि शिवसेनेचं मोठं वैशिष्ट्य मुंबई परिसरामध्ये सर्वसामान्य लोकांची कामं तुम्ही म्हणजे राजकीय नंतर झालात. आधी 80% समाजकारण नाही 100% समाजकारण होतं आणि त्यांनी नेमकी ती संधी प्रत्यक्ष सत्ता असताना गमावली. शिवसेना उद्धव ठाकरेंचं नेतृत्व राजकीय काय आणि कसं त्याची चर्चा करत राहू. पण कोरोनाच्या काळामध्ये तशा अर्थाने संधी हा शब्द खरं तर चूक आहे. तशा अर्थाने तुम्हाला एक संधी होती की तुमचं सगळी पक्ष संघटना जी सेवा कार्यामध्ये कित्येक वर्षांपासून राहिलेली होती ती परत घासून पुसून लख्खपणे लोकांच्या समोर आली असती, काम करताना दिसली असती. तसं झालं नाही. संघ परिवार भाजपपासून हा जो धडा शिकायचा आहे इतरांनी की कृती प्रवीणता, प्रत्यक्ष तुम्ही जर कृती करणार नसाल, आज डाव्यांचं लिब्रांडो आम्ही ज्यांना म्हणून त्यांना ट्रोल करतो त्यांची हीच अडचण आहे की ती चर्चा मोठी करतात. AC मध्ये बसून मोठ्या कॉन्फरन्सची सवय लागलेली, विमानानं प्रवास करणार, हायफाय चर्चा चालू आहेत म्हणजे गरिबीच्या श्रीमंत चर्चा. पण प्रत्यक्ष कृती मात्र करताना काही दिसत नाही. राजकीय कुठलाही पक्ष म्हणल्याच्या नंतर त्यांना प्रत्यक्ष निवडणूक लढवायची असते, 50 प्रमुख किंवा बूथ वाईज कार्यकर्त्यांची फौज निर्माण करायची असते, ती टिकवायची असते. ते काहीच होत नाही. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे की जी ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 43वा तांत्रिकदृष्ट्या आपण 43वा वर्धापन दिन असं म्हणूयात, भले मी 1925 पासून सांगतो आहे, प्रत्यक्ष कृती करायला पाहिजे. ह्याच्या बाबतीमध्ये आजही बाकीचे पक्ष खूप मागं पडलेले दिसून येतात. दुसरा मुद्दा असतो की निष्ठावान कार्यकर्ते. मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो 6 एप्रिल 1980ला भाजपची स्थापना झाल्याच्या नंतर अटल बिहारी वाजपेयी आणि आडवाणी हे नेते समोर होते. तेव्हापासून सातत्यानं तुमच्या असं लक्षात येईल असे कितीतरी कार्यकर्ते आज पण आहेत. सगळ्या कठीण कालखंडामध्ये, आता सत्ता आली म्हणून नव्हे, जेव्हा सत्ता नव्हती, पराभव झालेले होते त्याही काळामध्ये भाजपचे म्हणजे मुख्य नेते कार्यकर्ते विचलित झाले नाहीत. हे निष्ठावान कार्यकर्त्यांचं बळ हे फार मोठं बळ, फार मोठी ताकद भाजपसारख्या पक्षांची आहे. हे विरोधी पक्ष समजून घ्यायला तयार नाहीत. यांचे कार्यकर्ते कधी कुठं उडी मारून निघून जातील काही कळत नाही. हे जी टीका करतात की भाजपने इन्कमिंग केलेलं आहे, भ्रष्टाचारी नेत्यांना स्वतःकडे घेतात, वॉशिंग मशीन आहे साफ करून बाहेर पाठवतात. मला एक तरी असं उदाहरण सांगा की ज्या ठिकाणी भाजपचं स्वतःचं सगळं पूर्ण संघटन मजबूत आहे, नेतृत्व आहे, कधी ना कधीतरी लोकसभा विधानसभा त्यांनी जिंकली आहे, त्याच मतदारसंघामध्ये अपवाद एखादा असू शकेल, वगळता कधीही बाहेरून कार्यकर्ता घेतलेला नाही.
बाहेरचे नेते घेतले, आयात केली आयात केली आयात केली म्हणून सांगतात ना ते, त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. उलट ज्या ठिकाणी वारंवार म्हणजे गेल्या 43 वर्षात प्रयत्न करून सुद्धा भाजपला प्रत्यक्ष राजकीय यश लाभलं नाही, म्हणजे त्यांचा खासदार कधी निवडून आला नाही, त्यांचा आमदार निवडून आलेला नाही, शक्यतो अशाच ठिकाणी त्यांनी इन्कमिंग केलेलं आहे. म्हणजे विरोधी विशेषतः काँग्रेस, म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस म्हणूयात आपण, काँग्रेसचे असे काही कार्यकर्ते जिथं वारंवार भाजपला अपयश आलेले राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी इन्कमिंग केलं, हे लक्षात घेतलं जात नाही. म्हणून जो दुसरा मला मुद्दा महत्त्वाचा वाटतो की निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज, जसं एक कृतीप्रवीणता, कृतिशील असणं हे वैशिष्ट्य आहे, दुसरं वैशिष्ट्य आहे निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज. आणि संघ परिवारात हे सगळीकडे तुम्हाला दिसेल, कुठलीही त्यांची संस्था असो त्या ठिकाणी निष्ठेनं काम करणारे कार्यकर्ते असतात. बाकीची परिस्थिती कितीही बदलो, ती माणसं निष्ठेनं ते काम करत राहतात. आणि ह्याचा एक फायदा असा मिळतो की जेव्हा केव्हा अनुकूलता असते तेव्हा ते लगेच फोफावलेलं दिसतं. भाजपला 2014ला मिळालेलं यश हे अचानक नाही. इतक्या वर्षांपासून केलेली जी पेरणी आहे, जे सुप्त स्वरूपामध्ये मातीच्या आतमध्ये बीज राहतं आणि नंतर केव्हा तरी उगवतं उशिरा, त्याचा अर्थ असा होत नाही की जेव्हा ते उगवलं तेव्हाच पेरलेलं होतं म्हणून. पेरलेलं खूप आधी असू शकतं. ज्या पद्धतीनं कार्यकर्ते तयार केले गेले, ज्या पद्धतीने त्यांचं प्रशिक्षण केलं गेलं, आजही ही प्रक्रिया निरंतर चालू आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही, बऱ्याच जणांना म्हणजे टीकाकारांना म्हणतो की भाजप त्यांचे कार्यकर्ते, किंवा तुम्ही साधं बघा, भाजपचे प्रवक्ते जे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आता समोर दिसतात, न्यूज चॅनल्स असो किंवा बाकीचे यूट्यूब चॅनल्स असो, कुठेही ते ज्या तयारीनं येतात, ज्या तयारीनं त्यांची विषय मांडण्याचं सगळी पद्धत असते, ज्या तयारीनं एक नॅरेशन त्यांना सगळं व्यवस्थित फीड केलेलं असतं, जी माहिती असती, आकडेवारी असती, या तुलनेमध्ये विरोधकांचे प्रवक्ते विरोधी पक्षांचे येत नाहीत. काँग्रेसचे प्रवक्ते तर अशात नुसतं आक्रस्ताळपणा आणि आरडाओरडाच करायला आलेत फक्त. किंवा AIMIMचे बघा, किंवा तुम्ही काही म्हणजे प्रादेशिक पक्षांची तर अशी बोंब झालेली आहे की ते असं काही त्यांचे प्रवक्ते बोलतात जसं काही हे आभाळातूनच पडलेले. तुम्ही तुमच्या राज्यापुरता पक्ष असताना सुद्धा एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करता, आणि तिकडे भाजपचे प्रवक्ते एक दोन नाही, अक्षरशः कित्येक असे प्रवक्ते की ज्यांना नीट तयार करून गेलेलं नंतर पाठवलेलं आहे. म्हणजे हे जे निष्ठावान कार्यकर्ते आहे आणि त्यांची कृतिशीलता, ही जी दोन वैशिष्ट्य आहेत, ही जोपर्यंत विरोधी पक्ष समजून घेत नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही हे काय चालू आहे ते. तिसरा एक वेगळा मुद्दा मोदींनी स्वतः त्यांच्या भाषणामध्ये मांडला आणि तो हे समजून घ्यायला तयार नाही. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त हा व्हिडिओ मी भाजपसाठी करत नाहीये, भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी, संघ कार्यकर्त्यांसाठी करत नाहीये. हे तुम्ही समजून घ्या, हे मी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगू इच्छितो आहे, किंवा ज्यांना तटस्थपणे किमान समजून घ्यायचा आहे, विषय अभ्यास करायचा आहे, त्यांना मी सांगतो आहे. तंत्रज्ञानाचा वापर, आणि हे संघ परिवारापेक्षाही थोडीशी एक वेगळी आणि काय ॲडिशनल जास्तीची बाब स्वतः मोदी आणि अमित शहांकडे होती की त्यांना तंत्रज्ञानाचा वेगळा वापर कळतो. उदाहरण म्हणून 2014ला सोशल मीडिया जेव्हा फारसा नव्हता, प्रस्थापित मीडिया आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर गुजरातच्या दंग्याच्या पार्श्वभूमीवरती सातत्यानं मीडियानं टार्गेट केलेलं होतं, माध्यमांनी लक्ष केलेलं होतं मोदींना, आणि वारंवार टीका केलेली होती, हैराण करणारी टीका केलेली होती. SIT नेमल्या, 10-10, 12-12 तास चौकशा झाल्या, वाटेल ती गोष्ट. आणि प्रत्येक वेळी लिहिताना हे पत्रकार त्यांचा उल्लेख तसा करायचे, अपमानजनक करायचे, आणि हे कसं नेतृत्व कसं निकामी ठरेल राष्ट्रीय पातळीवरती असं मानायचे. हे लक्षात आल्याच्या नंतर 2014च्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तपासा, सगळ्यात पहिल्यांदा मोदींनी फार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा उपयोग केला, जेव्हा तो केला जात नव्हता. बाकीच्या पक्षांना ह्याची ताकद कळालेली नव्हती. प्रस्थापित माध्यमांच्या शिवाय स्वतंत्रपणे मोदींनी सोशल मीडियाचा वापर 2014च्या निवडणुकीमध्ये सक्षमपणे केला की जो तेव्हा कोणी फारसा विचार केलेला नव्हता. नंतरच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी तो मीडिया वापरायला सुरुवात केली, पण जे फेक नॅरेटिव्ह करायचे ते करतात, त्याला पुढं फॉलोअर मिळत नाहीत, त्याचं बाकीचं पण सगळं असतं. म्हणजे तुम्हाला तितके तुमचे समर्थक, म्हणजे फॉलोअर तशा अर्थाने समर्थक म्हणतो मी, ते तुम्हाला भेटायला पाहिजे, तर त्याच्यानंतर ते पुढे वाढत जातं. नुसतं तुम्ही सोशल मीडियावर येऊन काही भागत नाही, नंतरची गोष्ट. हा सोशल मीडियाचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर कुणाला कळत नव्हता, त्या काळात तो मोदींनी करून घेतला. हे अजूनही बाकीच्या पक्षांना कळत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली, 2014 पासून तुम्ही बारकाव्यानं बघा, भाजपचे सगळे खासदार राज्यसभा किंवा लोकसभा हे जास्त करून हिंदीतच बोलतात.
त्याचं कारण असं आहे की ऐकणारा जो वर्ग आहे तो जास्त प्रमाणात हिंदी आहे आणि हिंदीत बोललं तर आपण भारतातल्या जास्त भागात पोहोचू शकतो, इंग्रजीनं तुलनेनं पोहोचू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बोललात तर राज्यापुरतंच राहाल. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे लोकसभा आणि राज्यसभेतले प्रतिनिधी जास्त करून हिंदीमध्ये बोलतात. हे पण विरोधी पक्षांनी लक्षात घेतलेलं नाहीये की जसा मेसेज किंवा कुठलीही सभा असो छोटी मोठी, मोदी हे कायमस्वरूपी 140 करोड भारतीयांना बोलतायत असंच तुमच्या लक्षात येईल. हा जो फायदा करून घेतात. अगदी आत्ताही वर्धापन दिनाची जी त्यांनी छोटी सभा, छोटी म्हणजे डिजिटल सभा होती, ती प्रत्यक्ष समोर बसलेले लोक कमी होते, पण त्याचा वापर करून घेऊन ते देशभरामधल्या त्यांच्या करोडो कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात. ही गोष्ट, हा फायदा आजही विरोधी पक्ष समजून घ्यायला तयार नाही. शेवटचा जो मुद्दा आहे भाजपच्या बाबतीमधला की एकदा म्हणजे त्यांना अपयश आलं तरी त्यांचे कुठलेही नेते, प्रमुख नेते सोडून गेलेत. त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला, तो पक्ष वाढला आणि त्याला जनतेने प्रतिसाद दिला, असं काही घडलं नाही. काही नेते बाहेर गेले, त्यांनी तसे प्रयत्न केले, ते फसले, एक तर ते वापस आले किंवा शांत झाले. त्याचं कारण असं आहे की ही ताकद पूर्णच्या पूर्ण त्या संघटनेमध्ये आहे. त्यामुळे नेता जेव्हा असं काही करू पाहतो, तात्पुरतं काही काळापुरतं त्याला थोडंसं यश एखाद्या वेळेस लाभतं सुद्धा किंवा भाजपची प्रत्यक्ष हानी होती. येदियुरप्पा गेल्यानंतर जे अपयशाचा सामना प्रत्यक्ष कर्नाटकामध्ये भाजपला करावा लागला. पण तुम्ही दूरगामी जर विचार केला तर भाजपला त्यांच्या ह्या धोरणाचा, म्हणजे शांतपणे निष्ठावान कार्यकर्ते कृतिशील आहेत आणि संघटना बळकट आहे, याचा फायदा झालेला आहे. काही काळापुरता तोटा तुम्ही दिसू शकतं, पण जास्त काळापुरता झालेला नाही. भाजपच्या 43व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं विरोधी पक्षांनी जर किमान गोष्टी भाजपकडून समजून घेतल्या तर त्यांना आव्हान म्हणून भाजपच्या समोर उभं राहता येईल. अन्यथा नुसतीच हे बडबड करत राहतील. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दिसली असेल की गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे मीनाक्षी लेखी जेव्हा पहिल्यांदा राहुल गांधींच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात गेल्या, त्याच्यानंतर अजून म्हणजे केजरीवाल यांच्या विरोधामध्ये किंवा त्याच्यानंतर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला गेला, ह्या गोष्टी किंवा अरुण जेटली, नितीन गडकरी सक्रिय, आता कायदेशीर दृष्ट्या सुद्धा एक लॉबी भाजपनी सक्रिय करून ठेवलेली की जी प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालय किंवा सगळे कायद्याच्या ह्याच्यामध्ये सक्रिय आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आघाड्या तयार करणे आणि त्या सक्रिय ठेवणे हे एक सूत्र भाजपच्या यशाचं राहिलेलं आहे. मग तो कार्यकर्त्याच्या पातळीवरती, निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पातळीवरती, कायद्याच्या पातळीवरती, सांस्कृतिक गोष्टीमध्ये, साहित्य सांस्कृतिक गोष्टीमध्ये, सामाजिक पातळीवरती संघाचं प्रचंड मोठं काम आहे. या वेगवेगळ्या आघाड्या तयार करणे, त्या कृतिशील ठेवणे, सत्ता नसताना सुद्धा फार जणांना असं वाटतं की आजही, म्हणून मी मागे ते उदाहरण दिलं होतं, तमिळनाडूमध्ये भाजपची सत्ता नाही, पण भाजपनी गेल्या 5 वर्षामध्ये के अण्णामलाईच्या नेतृत्वाखाली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपली हवा तयार केलेली आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात जाळं उभं केलं, यश नसताना सुद्धा. पश्चिम बंगालमध्ये तर त्यांचं काहीच नव्हतं आणि ते प्रमुख विरोधी पक्ष तयार झालेले, किंवा संपूर्ण ईशान्य भारत जिथं भाजप शून्य होता त्या ठिकाणी आजची परिस्थिती अशी आहे की संपूर्ण ईशान्य भारतामध्ये भाजपचा वर्चस्व भाजपचं राहिलेलं आहे. किंवा त्रिपुरा आणि आसाम सारखे तर राज्य त्यांच्या चिन्हावरती सलग 2-2दा त्यांनी जिंकलेली आहेत. जोपर्यंत विरोधी पक्ष ह्या पद्धतीनं भाजपची ताकद कशात आहे ते समजून घेणार नाही, तोपर्यंत त्यांना राजकीय दृष्ट्या यश लाभणार नाही. ते आरडाओरडा करत राहतील, बाकीची बोंब करत राहतील, लोकशाही मेली असं म्हणतील, ह्यांची एकाधिकारशाही आहे नुसतं म्हणत राहतील, हे लॉन्ड्री आहे, ह्याच्यातून स्वच्छ करून नेते घेतले जातात, काय वाटेल ते आरोप करत जातील. पण प्रत्यक्ष कृती न केल्यामुळे, जी कृती करायला पाहिजे ती विरोधी पक्ष करत नसल्यामुळे त्याचाही एक उलटा फायदा भाजपला होतो आणि त्याची पावलं पुढं राजकीय दृष्ट्या जात राहतात. 6 एप्रिल हा जो त्यांचा वर्धापन दिन आहे, त्या निमित्ताने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना, सगळ्यांना शुभेच्छा. बाकीच्याही विरोधी पक्षांसाठी अपेक्षा की त्यांनी यांच्याकडून काहीतरी शिकावं. इथेच थांबूयात. धन्यवाद.